कॉलेजच्या रूम नंबर 27 मधलं गुपित. कॉलेजमध्ये एका मुलीने आपल्या मैत्रिणीला फक्त एक मेसेज केला, मी आज कॉलेजमधून घरी जाणार नाही कारण मला सत्य सापडलंय. पण त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या CCTVमध्ये जे दिसलं ते पाहून पोलिसांनाही एकच प्रश्न पडला, मग ती मुलगी रात्री कॉलेजमध्ये आलीच का होती? स्नेहा एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत होती. ती हुशार होती, शांत होती आणि कॉलेजमधल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायची. एक दिवस तिला कॉलेजच्या जुन्या लायब्ररीमध्ये एक फाईल सापडली. फाईलवर लिहिलं होतं रूम नंबर 27 कॉन्फिडेन्शियल. स्नेहाला कुतूहल वाटलं, पण फाईल उघडताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्यामध्ये गेल्या 3 वर्षात कॉलेज सोडलेल्या 5 मुलींची नावं होती आणि त्या प्रत्येक मुलीच्या नावासमोर एकच शब्द लिहिला होता, ट्रान्सफर्ड. स्नेहाला हे विचित्र वाटलं, कारण त्या 5 पैकी एक मुलगी तिची जवळची मैत्रीण होती, पण तिच्या मैत्रिणीने कॉलेज सोडलं नव्हतं. ती अचानक गायब झाली होती. स्नेहाने लगेच आपल्या मैत्रीण रियाला फोन केला. रिया, मला काहीतरी सापडलंय, आज रात्री रूम नंबर 27 मध्ये भेट. रिया घाबरली. स्नेहा, त्या रूममध्ये जाऊ नकोस. स्नेहाने विचारलं, का? काही सेकंड शांतता होती. मग रिया हळू आवाजात म्हणाली, कारण तिथे फक्त जुन्या फाईल्स नाहीत, अजून काहीतरी आहे. त्या रात्री स्नेहा कॉलेजमध्ये पोहोचली. रूम नंबर 27चा दरवाजा उघडा होता. आत एक जुना संगणक होता. स्नेहाने संगणक सुरू केला. स्क्रीनवर एक फोल्डर दिसला, गर्ल्स 2023 ते 2026. तिने फोल्डर उघडला. त्यामध्ये कॉलेजमधील अनेक मुलींचे फोटो, तक्रारी आणि काही गुप्त रेकॉर्डिंग्स होत्या. स्नेहाच्या हातातला फोन थरथरू लागला. तेवढ्यात मागून आवाज आला, तुला हे शोधायला नको होतो. स्नेहा वळली. समोर रिया उभी होती. स्नेहा स्तब्ध झाली. रिया, तू? रिया पुढे म्हणाली, हो, मीच तुला इथे बोलावलं. स्नेहाने विचारलं, पण का? रियाने टेबलवर एक लिफाफा ठेवला. या फाईलमध्ये माझं नाव आहे. स्नेहाने लिफाफा उघडला. आत एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, नेक्स्ट स्नेहा. स्नेहाने घाबरून रियाकडे पाहिलं. रिया म्हणाली, तू सत्य शोधत होतीस ना? स्नेहा म्हणाली, हो. मग हेही जाणून घे. रिया थांबली. ही फाईल कॉलेजमधल्या कोणीतरी बनवलेली नाही. स्नेहाने विचारलं, मग कोण? रिया हळूच म्हणाली, आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने नाही, तर स्वतःच त्या 5 मुलींनी. स्नेहा काही बोलण्याआधीच रियाने संगणकातील एक व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओमध्ये त्या 5 मुली दिसत होत्या. त्या सर्वांनी मिळून कॉलेजमधील एका मोठ्या गैरप्रकाराचे पुरावे जमा केले होते, पण त्यांच्यापैकी एकीनेच त्यांचा विश्वासघात केला होता आणि त्या व्यक्तीचं नाव रिया होतं. स्नेहाच्या चेहऱ्यावर धक्का होता. रिया म्हणाली, मी तुला इथे सत्य सांगायला नाही बोलावलं. ती काही क्षण थांबली. तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी तुला थांबवायला बोलावलं. स्नेहाने शांतपणे आपला फोन टेबलवर ठेवला आणि म्हणाली, उशीर झालाय रिया. रिया चकित झाली. स्नेहा हसली. आपलं सगळं संभाषण मी आधीपासून रेकॉर्ड केले. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचे आवाज ऐकू आले. स्नेहाने आधीच पोलिसांना सर्व माहिती पाठवली होती, पण शेवटचा प्रश्न अजूनही बाकी होता. त्या 5 मुलींनी नेमकं कोणतं सत्य शोधलं होतं आणि त्या फाईलमध्ये अजून कोणाचं नाव होतं? कारण शेवटच्या पानावर लिहिलं होतं, केस क्लोज, नॉट येट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.